नमस्कार. अनघास किचन खानदेशी तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल वरणबट्टी. श्रावणसरी आता चालू झालेल्या श्रावण सोमवारचा आज पहिला सोमवार असल्याने आपण आज वरणबट्टीचा बेत करूया. आता पहिल्याने बट्टीसाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 चमचा बडीशोप आहे, धणे जिरे आहे, सोडा आहे 1 चमचा, चवीनुसार मीठ आहे, हळद आहे 1 चमचा, 100 ग्रॅम दही घेतलेलं आहे, मोहनसाठी तेल आहे. आता हे धणे जिरे आपण एकत्रित करून मिक्सरमधून जाडसर क्रश करून घेऊया. आता आपण बट्टींसाठी स्पेशल बारीक रवा घेतलेला आहे. या बारीक रव्यामध्ये आपण आता बट्टीची प्रोसेस चालू करूया, बट्टी तयार करण्याची. त्याच्यात आता आपण आधी सोडा टाकूया. धणे जिरे आणि बडीशोप एकत्रित करून टाकून घेऊया. थोडी सख्खी बडीशोप टाकूया त्याच्यात. थोडं चवीनुसार मीठ आहे. हळद, मोहनसाठी तेल घालूया. 1 मोठा चमचा तेल घातलेला आहे. त्यात आपण 100 ग्रॅम दही मिक्स करून घेऊया. आता सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. अशा प्रकारे आपलं आता बट्टीचं छानसं असं कणिक मळून झालेली आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून बट्टी घडवून घेऊया. 10-15 मिनटं या कणकेला आपण थोडंसं झाकून देऊया, म्हणजे जेणेकरून आपली बट्टी छान अशी मळली जाईल. आता असं छानसं थोडा वेळ 10-15 मिनटं आपण हिला झाकून ठेवूया. आता आपण इथे करणार आहोत घोटलेली वांग्याची भाजी. आता कुकर तपलेला आहे, त्यात आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. आधी तेल आता थोडंसं छान तपू देऊया. त्यात हातावर चोडून आता जिरे घालूया. त्यात जिरे छान तडतडलेले आहे. यात आपण हिंग ॲड करूया. आता तर छोटा चमचा हिंग आपण त्यात घातलेले आहेत. आता 9 ते 10 कढीपत्त्याचे पत्ते टाकतोय. यात आपण आता 7 ते 8 मिरच्या आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेऊन मिक्सरमधून दळून घेतलेलं आहे, ते वाटण घालूया. आता हे सर्व मिश्रण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया. इथे 4 व्यक्तींची भाजी आपण तयार करत आहोत. त्यासाठी अर्धा किलो वांगे घेतलेले आहेत. ते छान असे बारीक कापून घेतलेले आहेत. 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत हे वांगे. 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, सर्व एकजीव करून घेऊ. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. त्यात थोडी कोथिंबीर घालूया आणि थोडे पाणी ॲड करूया. भाजीत थोडे पाणी टाकूया, म्हणजे भाजी आपली खाली करपणार नाही. अर्धा ग्लासापर्यंत आपण याच्यात पाणी ॲड करत आहोत. आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या 4 शिट्ट्या मंद आचेवर करूया. आता आपण 1 वाटी डाळ घेतलेली आहे, ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया. आपण इकडे एकीकडे कुकर ठेवलेलं आहे, त्यात पाणी गरम उकळून झालेलं आहे. आता आपण ही डाळ छान स्वच्छ झाली की त्यात कुकर लावून घेऊया. कुकर लावताना डाळमध्ये थोडी कुकर लावून घेऊया.
यात अर्धा चमचा हिंग ॲड करून घेऊया. हिंगाचा छान स्मेल दाढला येईल आणि जेणेकरून आपल्याला पचनशक्ती ही छान राहील आपली. त्यासाठी आपण थोडा हिंग ॲड केलेला आहे. आता थोडी अर्धा चमचा हळद मिक्स करून आपण छान एकजीव करून थोडं तेल घालूया त्याच्यात. आता छान असे एकत्रित ढवळून घेऊ आणि कुकर लावून घेऊया. डाळीच्या पण आपण 4-5 शिट्ट्या होऊन जाऊ देऊ. एकीकडे आपली वांग्याची भाजी होत आहे, एकाकडे आपली डाळ होत आहे. आता तोपर्यंत आपण छानसे असे बट्टीचे गोळे मळून घेऊया. आता आपण छान बट्टी गोल 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 करून छान असं पूड करून घेऊया, जेणेकरून आपल्या बट्टीला असे छान छान लेयर येतील. अशा प्रकारे आपण सगळ्या बट्ट्या छान मळून घेतलेल्या आहेत. आता आपण यांना इडली पात्रात वाफवून घेऊया. आता आपण ही वांग्याची भाजी छान कुकर उघडून बघूया आणि तिला छान अशी झालेली आहे. आपण आता तिला घोटून घेऊया. ही चमच्याने पूर्ण मॅश करून घेऊया. आता तुम्ही इथे बघू शकता की छान आता आपण वांग्याची भाजी छान घोटून घेतलेली आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया वरतून. थोडासा मॅगी मसाला ॲड करूया म्हणजे छान चव येईल. आणि त्यात थोडं झाकण ठेवून मंद आचेवर वाफवून घेऊया. अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण इडली पात्राच्या प्लेट्सला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता त्यात आपण छान आपले बट्टीचे गोळे केलेले व्यवस्थित सेट करून घेऊ. इथे आपलं आता पाणी उकळून गेलेलं आहे. आपण आता इडलीच्या प्लेट्स व्यवस्थित सेट करून घेऊया. आता आपण 20 मिनिटं झालेली आहेत. आपण आता बट्ट्या झालेल्या आहेत का ते पाहून घेऊया. सुरीने असं आपण पूर्ण खोलपर्यंत बघूया की आता सुरीला लागत नाही आहे, म्हणजे समजावं की छान झालेल्या आहेत आपल्या बट्ट्या. आता आपण त्यांना साईडला काढून घेऊ आणि थोडा वेळ थंड करून घेऊया. ते कळून दाखवलं. इथे आपण 2 प्रकारच्या बट्ट्या केलेल्या आहेत. एक इडली पात्रात वाफवलेल्या आणि आता या कच्च्या कणकेच्या डायरेक्ट आपण तळून घेणार आहोत. आणि यांना असे छान काप दिलेले आहेत, जेणेकरून आपली बट्टी छान आतपर्यंत खरपूस होईल, म्हणून हे असे सुरीने काप करून घेतलेले आहेत. आता आपण यांना छान फ्राय करून घेऊया. तेल छान तपलेलं आहे. आपण गॅस मंद आचेवर करून छान खरपूस अशी लाल होईस तोपर्यंत आपण बट्टी फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता की इथे छान असं खरपूस तळल्या जात आहे. बट्टी छान परतवून घेऊया की जेणेकरून सर्व बाजूने ती एकदम अशी खुसखुशीत होईल, म्हणून आपण छान असं परतवून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता की असा छानसा गुलाबी रंग आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की बट्टी किती छान अशी खरपूस झालेली आहे आणि मस्त तळलेल्या आहेत आपल्या बट्ट्या. छान अशी फुलाची डिझाईन तयार झालेली आहे त्यांच्यावर. अशा प्रकारे आपली ही कच्च्या कणकेची बट्टी तयार झालेली आहे. आता आपण ही वाफवलेली बट्टी काप करून छान खरपूस अशी तळून घेऊया. हे सर्व बट्ट्यांचे आपण आता छान असे मीडियम आकाराचे काप करून घेऊया. आता आपण सर्व बट्ट्यांचे काप करून घेतलेले आहेत. आता हेही आपण छान खरपूस असे तळून घेऊया. पाहू शकता की छान आपल्या केळीच्या पानावर वरण बट्टी आपण 2 प्रकारच्या बट्ट्या केलेल्या आहेत. त्यात गूळ भात, घोटलेली वांग्याची भाजी, असं श्रावणी स्पेशल
श्रावणसरी स्पेशल वरणबट्टी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्ही एकदा करून बघा. रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा. मी अनघास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे.